आघात प्रेमाचा. लेखिका प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. दिवसभराचे सगळे प्रोग्राम झाल्यानंतर पाटील फॅमिली घरी आली. तसे सगळेच फ्रेश व्हायला आपापल्या रूम मध्ये निघून गेले. दर्श आणि जीवा फॅमिली सोबत गेले होते, पण ध्रुव मात्र घरीच थांबला होता. अशा फॅमिली फंक्शन्स मध्ये त्याला काडीचाही इंटरेस्ट नव्हता. सक्षम त्याच्या रूम मध्ये आला, पण रूम मध्ये येताच त्याला एक फोन आला आणि तो फोनवर बोलण्यात बिझी होऊन गेला. जसं त्याचं फोनवर बोलून झालं तसा तो मागे फिरला, पण मागे वळताच तो दचकला. त्याच्या समोर त्याची त्रिमूर्ती बत्तीशी दाखवत उभी होती. दर्श, जीवा, ध्रुव, तुम्ही तिघे आत कसे आलात? दरवाजातून. ते दिसतंय मला, पण फ्रेश व्हायचं सोडून तुम्ही इकडे काय करताय हा माझा प्रश्न आहे. ध्रुव तर घरीच होता, पण तुम्हा दोघांना फ्रेश नाही व्हायचंय का? भाई, मी काय विचारत होते, मग काय विचार केलायस तू? कशाबद्दल? अरे लग्नाबद्दल. त्या देवकरांच्या घरी फक्त आणि फक्त तुझीच चर्चा सुरू होती भाई. म्हणायला फक्त गणपती विसर्जनचा प्रोग्राम होता तो, पण खरं तर तुला मुलगी दाखवण्याचाच प्रोग्राम वाटत होता. त्या फंक्शन मध्ये 4-5 मुली बघितल्या आम्ही, आणि त्या सगळ्याच तुझ्यासोबत लग्न करण्यासाठी जाम एक्साइटेड होत्या. भाई, मला ना ती ग्रीन साडीवाली जास्त आवडली. काय नाव होतं ग जीवा तिचं? गीतिका. गीतिका नाव होतं तिचं. हा, गीतिका. मस्त मुलगी होती भाई. भाई, तुझी आणि त्या मुलीची जोडी मस्त दिसेल माहितीये. ती छानच होती रे दर्श, पण मला ती रेडवाली जास्त आवडली. त्या ग्रीन साडीवालीची ना हाईट थोडी कमी होती, बट रेडवालीची हाईट भाईला एकदम मॅच करेल. भाई, तू प्लीज भेट ना तिला. माझी खात्री आहे तुला ती नक्की आवडेल बघ. तसं इथे सोफ्यावर बसलेल्या ध्रुवने नकारार्थी मान डोलवत सुस्कारा सोडला. त्या दोघांनी कितीही हातपाय आपटले तरी भाई काय एवढ्यात लग्नाला तयार होणार नाही याची त्याला पूर्ण खात्री होती. म्हणून तो स्वतःची एनर्जी वाया घालवत नव्हता. फक्त दर्शने हट्ट केला म्हणून तो त्या दोघांसोबत आला होता. ग्रीनवाली जास्त छान होती भाई. नाही, रेडवाली जास्त छान होती. ग्रीनवाली. रेडवाली. ग्रीनवाली. रेडवाली. ग्रीनवाली. रेड. ग्रीन. ओ स्टॉप इट. सक्षमच्या आवाजाने इतका वेळ भांडत असणारे दर्श आणि जीवा दोघेही गप्प झाले. ना मी त्या ग्रीनवालीला बघितलंय ना रेडवालीला. एकदा नाही 100 वेळा सांगितलंय मी तुम्हाला की मला इतक्यात लग्न करायचं नाहीये आणि मी करणार सुद्धा नाहीये. त्यामुळे पुन्हा मला या टॉपिकवर डिस्कशन नकोय. भाई, अरे तू कोणासमोर डोका आपटतोयस? तू कितीही नाही म्हणालास ना तरी हे सगळे तुला लग्नासाठी फोर्स करणारच. काय जमाना आलाय बघ ना भाई. ज्याला लग्नाची हौस आहे त्याला कोणी विचारत नाही, आणि तुला हौस नाहीये तर सगळे तुझ्याच पाठी लागलेत. प्रिन्सेस, तू तुझ्या रूम मध्ये जा. मला जरा या दोघांशी बोलायचंय. तशी जीवा चुपचाप बाहेर निघून गेली.
शिवा जाताच ध्रुव सुद्धा उठून उभा राहिला. भाईला काहीतरी बोलायचंय म्हटल्यावर त्याच्या छातीत तर धडकीच भरली. त्याने लगेच मागचे 8 दिवस रिकॉल केले. त्या 8 दिवसात आपण काही कांड तर केले नाही ना, ते आठवण्याचा तो प्रयत्न करू लागला. पण असं काही त्याला फारसं आठवत नव्हतं. तुम्हाला दोघांना 1000 वेळा सांगितलंय मी की जीवा या घरचा मुलगा नाही, मुलगी आहे. मग तरी सुद्धा तुम्ही का विसरता? भाई, पण आम्ही असं काहीच केलं नाहीये. अच्छा, मागच्या वीकमध्ये तुम्ही तिला घेऊन स्टार क्लबमध्ये गेला होतात, ते पण घरी खोटं बोलून. मी 8 दिवसांपासून वेट करतोय की तुम्ही स्वतः येऊन मला हे सगळं सांगाल, पण तुमच्यापैकी एकानेही मला सांगितलं नाहीये. भाई, प्लॅन आमच्या दोघांचाच होता, पण तिने आमचं बोलणं ऐकलं आणि तिने आम्हाला धमकी दिली की आम्ही जर तिला सोबत नाही घेऊन गेलो ती आमचं नाव घरी सांगेल. म्हणून आम्ही नाईलाजाने तिला घेऊन गेलो. भाई, मला तर जायचं पण नव्हतं, या ध्रुवनेच मला जबरदस्ती नेलंय. कहर आहात तुम्ही दोघं. अरे भाऊ आहात ना तिचे, तिला प्रोटेक्ट करायचं सोडून तुम्ही तिला बिघडवतात. लाड करणं वेगळं आणि अति लाड करणं वेगळं. या दोन्ही गोष्टींमधला फरक केव्हा कळणार आहे तुम्हाला? सक्षम पॅन्टचा बेल्ट काढत त्यांच्याशी बोलत होता. घाबरू नका, मारत नाहीये, कपडे चेंज करतोय फक्त. तेव्हा कुठे दोघांचे वाढलेले श्वास नॉर्मल झाले. भाईच्या हातचा मार म्हणजे साक्षात यमराज उभा दिसायचा त्यांना. त्यामुळे दोघेही त्याला घाबरून असायचे. सक्षमने कमरेचा बेल्ट काढला आणि एक एक करत तो शर्टची बटणं खोलू लागला. भाई, एक विचारू तुला? विचार. तुला लग्नच करायचं नाहीये की तुला आत्ता लग्न करायचं नाहीये? तसं तुला नसेल द्यायचं उत्तर तर ठीक आहे, मला सहज प्रश्न मनात आला म्हणून विचारलं मी. लग्न करण्यासाठी फक्त मुलगी नाही लागत दर्श. सक्षमने अंगातला शर्ट काढून बाजूच्या सोफ्यावर टाकला. पण जसा त्याने शर्ट काढला तसं ध्रुव आणि दर्श दोघेही त्याच्या बॉडीकडे एक टक बघू लागले. तसं तर त्यांनी बरेचदा त्याला शर्टलेस बघितलं होतं, पण जेव्हाही ते त्याला बघायचे तेव्हा दोघांनाही कॉम्प्लेक्स वाटायचा. त्याची बॉडी खरंच बघण्यासारखी होती. त्याचे ते भरलेले शोल्डर्स, भारदस्त छाती, 8 पॅक ॲब्स आणि त्याचे ते मसल्स. उफ. तसे तर ध्रुव आणि दर्श सुद्धा फिट अँड फाईन होते, पण सक्षमची बॉडी एखाद्या बॉडी बिल्डरलाही कॉम्प्लेक्स देईल अशी होती. भाई, लग्न करण्यासाठी मुलगी नाही तर मग काय लागतं? प्रेम. लग्न करण्यासाठी फक्त मुलगी नाही तर त्या मुलीवर प्रेम असावं लागतं ध्रुव. आणि सध्या प्रेमात पडायला माझ्याकडे वेळ नाहीये. सक्षमने पॅन्टच्या खिशातून त्याचा फोन बाहेर काढून टेबलवर ठेवला आणि दुसऱ्या खिशात हात घालून तो त्याचं वॉलेट काढू लागला. पण त्या वॉलेट सोबत अजून काहीतरी त्याच्या हाती लागलं. जेव्हा त्याने त्या हातातल्या वस्तूकडे पाहिलं तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य पसरलं. त्याचे एक्सप्रेशन्स बघून दर्श आणि ध्रुवने सुद्धा त्याच्या हाताकडे पाहिलं आणि आता त्याच्या हातातली वस्तू बघून दोघांचेही डोळे मोठे झाले. जणू काही ते जगातलं 9वं आश्चर्य बघत होते. दर्श, ही बघ, भाईच्या हातात मुलीची बांगडी आहे. कोणाची बांगडी आहे ही? आणि माझ्या खिशात कशी काय आली?
थोड्या वेळासाठी तर सक्षम सुद्धा विचारात पडला. पण तितक्यात त्याला सकाळचा तो गणपती विसर्जनाचा प्रसंग आठवला. त्या मुलाच्या मागे धावत असताना एक मुलगी अचानक त्याला येऊन धडकली होती. तिला वाचवण्याच्या नादात त्याने तिचा हात पकडला होता आणि त्याच वेळी तिच्या हातातली बांगडी त्याच्या हातात आली होती. त्याने त्या मुलीचा चेहरा आठवण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण तिचा चेहरा ओढणीने झाकला होता इतकंच त्याला आठवलं. नंतर किरणने त्याला आवाज दिला तसा तो घाईघाईने ती बांगडी तशीच खिशात कोंबून तिथून निघून गेला होता. हे सगळं त्याला जसंच्या तसं आठवलं. तसा त्याने एक सुस्कारा सोडला. भाई, आय जस्ट कांट बिलीव्ह की तुझ्या खिशातून मुलीची बांगडी निघाली. ध्रुव पटकन त्याच्याजवळ गेला आणि त्याच्या हातातली ती बांगडी स्वतःच्या हातात घेतली. त्याने त्या बांगडीचं बारीक निरीक्षण केलं आणि आता त्याच्या डोळ्यात सुद्धा अजून आश्चर्य पसरलं. भाई, अरे ही बांगडी सोन्याची आहे. सो व्हॉट? सक्षमला मात्र हे ऐकून जराही फरक पडला नव्हता. मुळातच ती बांगडी आणि ती बांगडीवाली दोन्ही पण त्याच्यासाठी तितक्याशा महत्वाच्या नव्हत्या. अरे काय सांगतोयस काय ध्रुव? पण भाई, ही बांगडी तुझ्या खिशात आलीच कशी? तसा सक्षमने शॉर्ट मध्ये त्यांना सकाळची स्टोरी सांगितली. वाव यार भाई, कसला जबरदस्त सीन झाला रे तुझ्यासोबत. साला हे सगळं माझ्यासोबत का घडत नाही? तसं दर्शने पाठीमागून त्याच्या हाताला चिमटा काढला. तेव्हा कुठे ध्रुवच्या लक्षात आलं की तो सध्या सक्षम समोर उभा आहे. पण भाई, मला वाटतं तू त्या मुलीची बांगडी तिला परत करायला हवीस. मी तुमच्यासारखा रिकाम टेकडा नाहीये. तिला असेल गरज तर ती येईल न्यायला. पण भाई, तिला काय स्वप्न पडणार आहे का की तिची बांगडी सक्षम पाटीलकडे आहे? आणि आय डोंट थिंक की तिने तुला ओळखलं असेल. लिसन गाईज, मी कोणालाही शोधणार नाही. तिला असेल गरज तर ती शोधेल मला. अँड आय डोंट केअर की ती बांगडी सोन्याची आहे की डायमंडची. कुठे का पडून राहीना, मला काहीच फरक पडत नाही. सक्षमने त्याचा टॉवेल गळ्यात टाकला आणि तो सरळ फ्रेश व्हायला निघून गेला. तसं दर्श आणि ध्रुव दोघांनी एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहिलं. बघू दे रे ध्रुव ती बांगडी. यार ध्रुव, बांगडी तर खरंच खूप सुंदर आहे आणि युनिक डिझाईनची वाटते. म्हणजे ती मुलगी खरंच नक्कीच कोणत्या तरी चांगल्या घरातली असणार. कुठे गेली असेल माझी बांगडी? युगा, अशी कशी ग तू वेंधळी? गेल्या एका तासापासून युगा घरात तिची बांगडी शोधत होती, पण तिला ती बांगडी कुठेच सापडत नव्हती. आणि आता मात्र तिचे पेशन्स संपत आले होते. अक्षरशः रडवेली झाली होती ती. ती बांगडी तिच्यासाठी खूप स्पेशल होती. तिच्या आईची निशाणी होती, जी तिने आज तिच्या वेंधळेपणामुळे हरवली होती. त्यामुळे तिला स्वतःचाच राग येत होता. ताईसाहेब, अहो गेल्या एका तासापासून काय शोधताय तुम्ही? मला सांगा की, मी देते की शोधून. काही नाही ग सरू. खरं काय ते युगा कोणालाच सांगू शकत नव्हती.
बरं ताईसाहेब, तुम्ही जेवून घेता का? मला भूक नाहीये सरू. मी माझ्या रूम मध्ये जाते आणि आता मला कोणीच डिस्टर्ब करायचं नाही हा. युगात तशीच झपाझप पावलं टाकत तिच्या रूमकडे जायला निघाली. काहीतरी नक्कीच हरवलंय ताईसाहेबांचं. त्याशिवाय त्या इतक्या अस्वस्थ व्हायच्याच नाहीत. तर ही आहे युगा. संपूर्ण नाव युगंधरा जगदीश किर्लोस्कर. कोल्हापूरमधल्या प्रतिष्ठित आसामींपैकी एका प्रतिष्ठित आणि श्रीमंत घरातली मुलगी. दिसायला एखाद्या परीपेक्षाही कमी नव्हती. उभ्या उभ्या सहज माळ्यावरचा एखादा डबा काढू शकेल इतकी हाईट. चवळीच्या शेंगेला सुद्धा कॉम्प्लेक्स देईल अशी फिगर. दुधावरची साय सुद्धा तिच्या समोर पिवळी दिसेल इतका सफेद रंग. नागिणी सारखे सळसळ करणारे तिचे ते कमरेपर्यंतचे ब्राऊन सिल्की केस आणि हरिणी सारखी नाजूक कंबर. भेंडी सारखी लांब सडक बोट आणि बिटासारखे ते लाल चुट्टू कोट. अगदी कुणालाही मोहात पाडण्यासारखं सौंदर्य होतं तिचं. किर्लोस्करांच्या घरातली एकमेव मुलगी होती ती. पण एकटी असून सुद्धा घरात तिला फार महत्व नव्हतं. त्यांचं कुटुंब एक पुरुषी वर्चस्व असलेलं कुटुंब होतं, जिथे फक्त आणि फक्त पुरुषांचं राज होतं. आणि त्यांच्या घरातली सत्ता होती तिच्या भावाकडे, ज्याचं नाव होतं युवराज जगदीश किर्लोस्कर. युवराज तिचा भाऊ होता, पण सख्खा भाऊ नव्हता, सावत्र भाऊ होता. युगाच्या जन्माचा घरात फारसा कोणाला आनंद झाला नव्हता. युगाच्या जन्मावेळी तिच्या आईवडिलांना मुलगा हवा होता, पण युगाचा जन्म झाला तसे ते नाराज झाले. त्यानंतर तिच्या आईचं दुखणं वाढू लागले. त्यातच पुढची 2 वर्ष निघून गेली. डॉक्टरांनी त्यांना दुसऱ्या बाळाचा चान्स घेऊ नका असं सजेशन दिलं होतं, पण युगाच्या आजीला ते मान्यच नव्हतं. त्यांना नातू हवा होता. किर्लोस्कर साम्राज्याचा वारस हवा होता. म्हणून त्यांनी युगाची आई जिवंत असतानाच तिच्या वडिलांचं दुसरं लग्न लावून दिलं आणि मग युवराजचा जन्म झाला. युवराज युगापेक्षा 3 वर्षांनी लहान होता, पण तरीही ती त्याला घाबरायची. आता घरातली सगळी सत्ता तोच चालवत होता. तो म्हणजे त्याच्या वडिलांचीच दुसरी कॉपी होता. हेकेखोर, हट्टी, रागीट आणि क्रूर. आणि ती म्हणजे तिच्या आईची सावली होती. शांत, मनमिळाऊ, पण थोडीशी वेंधळी. म्हणायला दोघांमध्ये एकाच पित्याचं रक्त होतं, पण तरीही दोघे परस्पर विरोधी होते. त्या दोघांमध्ये काहीही साम्य नव्हतं. कुठे गेली असेल माझी बांगडी? आजीने विचारलं तर काय सांगू आता? रूम मध्ये येताच युगा डोक्याला हात लावून बसली. पण तितक्यात तिच्या डोळ्यासमोर तो सकाळचा प्रसंग उभा राहिला. गर्दीतून वाट काढत पुढे जाणारी ती आणि तिला अचानक येऊन धडकणारा तो मुलगा. त्याने पकडलेला तिचा हात आणि त्यानंतर अचानक गायब झालेला तो. तिला ते सगळं आठवलं तसे तिचे डोळे मोठे झाले. ते कमी होतं की काय म्हणून तिला त्यानंतरचा सुद्धा प्रसंग आठवला. त्या निमुळत्या बोळीमध्ये त्या लोकांनी त्या मुलाला पकडून ठेवलं होतं.
आणि जो मुलगा येऊन तिला धडकला होता त्याच मुलाने त्याच्यावर हल्ला सुद्धा केला होता. त्याच्या हातावरचं ते रक्त आठवलं. तशी युगा मटकन बेडवर बसली. तिचं अंग थरथरायला लागलं. घसा कोरडा पडला. गोरी असल्यामुळे तिचं पूर्ण अंग लालेलाल दिसू लागलं. नक्की कोण होता तो? चोर की खुनी? आणि माझी बांगडी त्याच्याकडे तर नसेल, आणि त्याच्याकडे असेल तर आता मला ती परत कशी मिळणार? तुम्हाला काय वाटतं? आता युगा नेमकी कशी शोधेल सक्षमला? आणि तिची बांगडी तिला मिळेल का परत?